गणेशोत्सव संपला. आता उत्सवप्रेमींना नवरात्री उत्सवाचे वेध लागले आहे. नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी देवीच्या विविध रूपातील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जाते. गणपतीचं गाव म्हणून ओळख असलेल्या पेणमधील मूर्तिशाळांमध्ये देवीच्या विविध रूपातील मूर्ती तयार असून आता या मूर्तींवर रंगकामाचा शेवटचा हात मारून साजशृंगार केला जात आहे. गणपती मूर्तींप्रमाणेच पेणमधील देवीच्या मूर्ती देखील थायलंड, मलेशिया, सिंगापूर, अमेरिका, न्यूझीलंड, बँकॉक आदी देशात रवाना झाल्या आहेत. नमस्कार, मी दीपक प्रभाकर समेळ. माझा कासाळीमध्ये मोठा कारखाना आहे. मी जवळजवळ 400 ते 500 मूर्ती बनवतो. माझ्या मूर्ती दरवर्षी थायलंड, मॉरिशस, दुबई ह्या ठिकाणी जात असतात. तर त्या मे जूनमध्ये जात असतात, पण त्यांच्या मूर्ती अगोदर पाठवायला लागतात. आणि आता आपल्या महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, भिवंडी, त्यानंतर यूपीमध्ये माझ्या मूर्ती जात असतात. या देवीच्या मूर्तीला फार मागणी आता वाढलेली आहे. दिवसेंदिवस मूर्तीला फार मोठी मागणी आहे. आणि आता नवीन पॅटर्न म्हणजे आता साडी घातलेल्या देव्या, डायमंडवाल्या देव्या, असं वेगवेगळ्या प्रकारचे लोक मागत असतात. महाकाली देवी, महिषासुर देवी, एकविरा देवी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या देव्या पण आम्ही बनवतो. अशा प्रकारे हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात आम्ही होत असतो. त्यामुळे आमच्या देवीच्या मूर्तीला फार मोठी मागणी आलेली आहे.